नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 12वी अकाउंट डेथ ऑफ पार्टनर या टॉपिकमधील या चॅप्टरमधील उदाहरण क्रमांक 6 त्याचा पार्ट बी आपण यामध्ये पाहणार आहोत। पार्ट ए मध्ये मी तुम्हाला ओनली हिंटसह डिटेल सोल्युशन सांगितलं। इथे आपण तेच आता आपण प्रत्यक्ष डिटेल सोल्युशनच तुम्हाला मी दाखविणार आहे। चला तर मग Ajay, Sanjay and Vijay were partners sharing profits and losses in the proportion to their capital. Their balance sheet as on 31st March 2019 was as follows. आपल्याला त्यांनी तीन पार्टनरची नावं दिली, अजय, संजय, विजय। त्यांचा रेशो आहे म्हणजेच प्रपोर्शन टू देअर कॅपिटल, म्हणजे कॅपिटल वरनं तुम्ही त्यांचा प्रपोर्शन किंवा रेशो त्या ठिकाणी फाइंड करा आणि तोच तुम्ही यूज करू शकता। त्याचबरोबर आपल्याला बॅलन्स शीटची डेट आहे 31 मार्च 2019, या डेटला लक्षात घ्या। ह्या प्रपोर्शन टू देअर कॅपिटल या शब्दाखाली अंडरलाइन करा। आता बॅलन्स शीटची लायबिलिटी साइड आपण पाहूया। कॅपिटल अकाउंट आहेत अजय, संजय, विजय। कॅपिटल अकाउंटच्या लगेच ओपन करून त्याच्या क्रेडिट साइडला तिघांचे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहून टाकायचे नेहमीप्रमाणे। उदाहरण मी तुम्हाला डिटेल सोल्युशन देणार आहे। आपल्याला या प्रश्नामध्ये कमी विचारलेलं आहे, परंतु मी तुम्हाला डिटेल माहिती पूर्ण आपल्याला तुम्हाला उदाहरण सगळेच अकाउंट ओपन करून सगळं लिहिता येईल असं मी माहिती सांगणार आहे। तर क्रेडिटर्स आणि आउटस्टँडिंग सॅलरी ही लायबिलिटी साइडला जातील। त्याचप्रमाणे रिझर्व्ह फंड आपण वाटून द्यायचा आहे 36,000 रुपये आहे आणि त्यांचा रेशो काढायचा आहे कॅपिटल रेशो। तर आधी कॅपिटल रेशो काढून तुम्हाला मी त्याची नोट दाखवतोय कशा प्रकारे कॅपिटल रेशो काढायचा आहे। आता कॅपिटल रेशो मागच्या वेळेस मी तोंडी सांगितलं होतं, पण आता प्रत्यक्ष तुम्ही नोट पहा इथे मी तुम्हाला नोट काढून दाखवलेली आहे। बऱ्याच जणांना रेशो काढता येत नाही कॅपिटलवरनं, तर वर्किंग नोट पहा। रेशो ऑफ ऑल पार्टनर्स वेअर इन द प्रपोर्शन देअर कॅपिटल। तर त्यांचा रेशो पहा। पार्टनर्स आहेत आपले अजय, संजय, विजय। मी आता अतिशय सिस्टमॅटिकपणे नोट काढून दाखवली, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे लिहायला शिका कॅपिटल। मग आता प्रत्येकाचं कॅपिटल मी लिहिलेलं आहे 60,000, 40,000, 20,000 आलं इथपर्यंत लक्षात सर्वांच्या। त्यानंतर आता नेक्स्ट पॉईंट मधला रेशो आलेला आहे। तर मी काय रेशो केलेला आहे ते सर्व झिरो कॅन्सल केलेत, म्हणजे सगळे झिरो म्हणजे सर्व ठिकाणी सारखेच करायचे। म्हणजे अजय मधले 4 झिरो कॅन्सल केले, संजय मधले 4 केले आणि विजयचे 4 केले, म्हणजे झिरो सर्व झिरो जे असतील सारखेच झिरो त्या ठिकाणी काय करायचे आहे कॅन्सल करायचे आहेत। 4 झिरो म्हटलंय मी त्यांना और म्हणजे काय जी प्रोसेस करायची ती सेम करायची असते। म्हणजे आता 4 झिरो आपण कॅन्सल केलेत, त्यानंतर शिल्लक राहिले फक्त 6, 4 आणि 2, म्हणून रेशो आलेला आहे आपला 6:4:2, 6, 4, 2। आता त्याला आपण पुन्हा परत संक्षिप्त रूप देऊ शकतो, त्याला 2 ने सर्वांनाच भाग जातोय म्हणून त्याला प्रत्येकाला 2 ने भागायचं आहे आणि नंतर आपल्याला खालचा रेशो येतो, म्हणून म्हटलं मी दॅट इज रेशो इज इक्वल टू 3:2:1, म्हणजे 6ला पण 2 बेत्रिक 6 बे 4 आणि बे म्हणजे असे 3:2:1 3:2:1 हा रेशो येतो, म्हणून त्याला इथे ब्रॅकेटमध्ये लिहिलंय डिवायडेड बाय टू ऑल पार्टनर शेअर। त्याला प्रत्येकाला 2 ने आपण डिवाइड केलंय, तर आता आपला रेशो आलेला आहे 3:2:1। सर्वांना कळाला? ओके। आता आपण जाऊया रिझर्व्ह फंड आपल्याला आपला वाटायचा होता, तर 3:2:1 या प्रमाणामध्ये 36,000 रुपये काय करायचे आहेत डिवाइड करायचे आहेत। तर 3 + 2 + 1 6 ने डिवाइड करा। म्हणजेच आता आपल्याला समजा अजयचं जर रिझर्व्ह फंड काढायचं असेल तर अजयचं शेअर ऑफ रिझर्व्ह अजय's शेअर ऑफ फंड इज इक्वल टू 36,000 इंटू 3/6, म्हणजे किती येईल त्याचं मग 6×6=36 आणि 7×3=18 18,000 रुपये कोणाला मिळतील अजयला। त्याचप्रमाणे संजयला पण किती मिळतील 12,000 रुपये आणि विजयला मिळतील 6,000 रुपये। मी इथे काय करायचं आहे एंट्री करायची आहे रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू अजय, संजय आणि विजय कॅपिटल अकाउंट क्रेडिट 18,000, 12,000 आणि 6,000 आलं लक्षात। कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला जायचं बाय बॅलन्स तेथे लिहायचं बाय रिझर्व्ह फंड 18,000, 12,000 आणि 6,000। ओके। तर आता इकडे या असेट साइडला लँड अँड बिल्डिंग 80,000, त्याच्यावर 1 नंबरची ॲडजस्टमेंट आहे बघा। लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू 88,000 झाली, अगोदर होती 80,000, दॅट इज ॲप्रिशिएशन 8,000ची वाढ झाली आहे। असेटला जायचं लँड अँड बिल्डिंग इनरला 80,000 ॲड 8,000 आउटरला आले 88,000। ॲप्रिशिएशन झालं म्हणून कुठं जायचं पुन्हा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय लँड अँड बिल्डिंग 8,000 रुपये। ओके। त्यानंतर आता पुढचं आहे मोटार कारचं लॉरी, मोटार लॉरी 40,000ची आहे,
इथे लिहिलेलं आहे मोटर लॉरी ₹36,000 म्हणजे आता मोटर लॉरीची किंमत जी कमी झालेली आहे किती रुपयांनी 4,000नी. पण तुम्ही नवीन नवीन बॅलन्स शीटच्या असेटला जा, तिथे लिहायचं मोटर लॉरी, इनरला घ्यायचं 40,000 रुपये लेस डेप्रिसिएशन 4,000 रुपये, आउटरला आले 36,000 रुपये. हे दिसतंय. आता हे डेप्रिसिएशनचा दुसरा 4,000 इफेक्ट द्यायचा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला टू मोटर लॉरी 4,000 रुपये. ओके. त्यानंतर डेटर्स पहा, डेटर्सवरती आणि आरडीडीवर 2 नंबरचे ॲडजस्टमेंट ते काय आहे ते पहा. ऑल डेटर्स वेअर गुड्स. इथे आपल्याला तुम्हाला आरडीडी दिली, आरडीडी म्हणजेच हे बॅड डेब्स आहेत, तर ते आता सगळे गुड झालेले आहेत म्हणजे आपले पैसे रिकवर झालेले आहेत. याचा अर्थ इथे आपल्याला आता आरडीडी राहिलेली नाही म्हणून डेटरची व्हॅल्यू डायरेक्ट आउटरला किती घ्यायची 32,000 रुपये. म्हणजे नवीन बॅलन्स शीटला जायचं, डेटर्स असेट साईडला लिहायचे 32,000 रुपये. आता इथे 4,000नी आपली रिकवर झाली म्हणून इन्कम वाढला म्हणून रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला परत दुसरा इफेक्ट द्यायचा आहे बाय आरडीडी 4,000 रुपये. कळालं सर्वांना. त्यानंतर आता फर्निचर दिलं आहे 36,000चं फर्निचर आहे. 1 नंबरमध्ये सांगितलं आहे फर्निचर ₹34,000. फर्निचरची व्हॅल्यू काय झाली आहे कमी झाली आहे. याचा अर्थ 2,000 रुपये आपल्याला काय दिसते डिफरन्स दिसतोय 2,000 आणि त्याची व्हॅल्यू कमी झाली आहे म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो डेप्रिसिएशन. नवीन बॅलन्स शीटच्या असेटला जा, इनरला घ्यायचे फर्निचर 36,000 लेस डेप्रिसिएशन वजा 2,000, आउटरला आले 34,000 आणि परत डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट द्यायचा आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला टू फर्निचर अकाउंट 2,000 रुपये. कळालं सर्वांना 2,000चा इफेक्ट. त्यानंतर आता बँक बॅलन्स आहे 28,000 रुपये. तर बँक अकाउंट तुम्ही ओपन करा, काही इफेक्ट आले तर द्या, बँक नाही आले तर बँक अकाउंट क्लोज करा. क्लोजिंग बॅलन्स पुन्हा नवीन बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहून टाका. म्हणजे काहीच जर ट्रीटमेंट नाही झाली तर ॲज इट इज अमाऊंट त्या ठिकाणी बॅलन्स शीटला येईल. त्यानंतर आता खाली या विजय डाईड ऑन 1 ऑगस्ट 2019 अँड. तर इथे काय म्हटलंय की विजयचा मृत्यू 1 ऑगस्ट 2019 रोजी झाला. तर इथे डाईड शब्द आलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं डाईड शब्द आला म्हणजे हा कोणत्या टॉपिकवरचं उदाहरण आहे डेथ ऑफ पार्टनर असं आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि इथे जर ॲडमिशन आला तर ॲडमिशनचा असेल, रिटायरमेंट आला तर रिटायरमेंट ऑफ पार्टनरवरचं असेल. तर असं शब्दाला खूप महत्त्व आहे म्हणून इथे लक्ष द्या. त्यानंतर किती तारखेला झाला तर 1 ऑगस्ट. मग या दोन्ही शब्दांखाली डाईड आणि डेट या शब्दाखाली अंडरलाईन करा, महत्त्वाचं आहे. आता 1 ऑगस्टला मृत्यू झाला आहे, आपली बॅलन्स शीटची डेट आहे 31 मार्च. मग 31 मार्चपासून 1 ऑगस्टपर्यंतचा पिरियड किती आहे तो मोजायचा आहे. बघा मार्च नंतर मार्च संपलेला आहे आणि इथे ऑगस्ट 1 पण घ्यायचा नाही. 1 ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट घ्यायचा नाही म्हणजे मधले महिने किती येतात पाहता. मार्च सोडून द्या, एप्रिल मे जून आणि जुलै किती महिने येतात 4 महिने. म्हणजे आता आपल्याला 4 महिन्यांचं इथे कॅल्क्युलेशन प्रत्येक वेळेस घ्यावं लागेल. 4 महिन्यांचंच गुडविल त्याचा विजयचं गुडविल शेअर ऑफ गुडविल काढावं लागेल. शेअर ऑफ प्रॉफिट विजयचा आपल्याला काढावं लागेल, तोही 4 महिन्याचाच काढावा लागेल. 4 महिने कसे आले सर्वांना समजलं का. ठीक आहे. त्यानंतर आता खाली जाऊया आपण. 1 नंबरची ॲडजस्टमेंट आपली पूर्ण झालेली आहे सोडून. त्यानंतर 2 नंबर पण झाली आहे. 3 नंबर पाहता गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यूड ॲट 2 टाइम्स द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 4 इयर्स. म्हणजे गुडविल संस्थेचं गुडविल कसं काढायला सांगितले त्यांनी की मागील 4 वर्षाच्या नफ्याच्या 2 वेळा 2 टाइम्स. ओके. मग आता त्याच्यावरनं काय करायचं मागील 4 वर्षाचा नफा घ्यायचा आणि ॲव्हरेज प्रॉफिट काढायचं. त्या ॲव्हरेज प्रॉफिटच्या 2 टाइम्स काय आहे गुडविल आहे. तर आता याची नोट तुम्हाला मी 3 नंबरच्या ॲडजस्टमेंटची नोट दाखवतो. बघा नोट पण छान मांडलेली आहे, लक्ष द्या सर्वांनी. तर इथे आपल्याला आता घ्यायचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ विजय शेअर ऑफ गुडविल. म्हणजे मेन पॉईंट आहे आपला हा. ॲडजस्टमेंट नंबर 3 आहे आणि इथे पहिल्यांदा काढणार आपण ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिटचं सूत्र मांडा टोटल प्रॉफिट भागिले नंबर ऑफ इयर्स. इथे तुम्ही भागिले मांडायचे, खाली छेद घ्यायचा आहे आणि खाली घ्यायचं आहे नंबर ऑफ इयर्स. त्यानंतर मग आता टोटल प्रॉफिट आहे आपला 72,000 रुपये. हा 72,000 कसा आला आहे तुम्हाला परत एकदा दाखवतो. इथे पहा 5व्या ॲडजस्टमेंटमध्ये 4 वर्षाचा आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे. पहिल्या वर्षी 12,000 आहे, 12,000 नंतर हा 24 किती झाले 36,000, 36,000 अधिक 14 किती झाले 50,000, 50,000 अधिक 22 72,000 किती झाला प्रॉफिट टोटल 72,000 रुपये. मग आता नोटमध्ये पहा मी किती घेतला आहे 72,000 घेतला आहे का. किंवा तुम्ही इथं परत नोटमध्ये मांडा खाली, काय हरकत नाही. इथे तुम्ही सगळे मांडले आकडे तरी काहीच हरकत नाही. 4 अंक मांडा तिथे आणि त्याची बेरीज दाखवा. एक स्टेप वाढली तरी अजून चालेल. मागच्या काही उदाहरणात मी तुम्हाला ती पण स्टेप दाखवली आहे. ठीक आहे. मग आकडे मांडा टोटल नंतरच्या स्टेपमध्ये घ्या 72,000 भागिले किती वर्ष एकूण 4 वर्षाचा नफा आहे म्हणून भागिले 4 भागाकार करा. उत्तर आलं 18,000 रुपये. हे आला ॲव्हरेज प्रॉफिट. आता आपल्याला काढायचं आहे गुडविल ऑफ द फर्म.
मग सूत्र मांडा, ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस किंवा नंबर ऑफ टाइम्स. तर इथे 18,000 ॲव्हरेज प्रॉफिट आला तो घ्या, नंबर ऑफ टाइम्स आपल्याला सांगितले 2, म्हणजे 18,000 गुणिले 2 बरोबर आलं 36,000 रुपये. ओके, गुडविल आलं किती आता संस्थेचं 36,000. आता विजयचं नाही, आपलं कोणाचं आहे आपल्याला काढायचं आहे, सॉरी हां, विजयचंच आपल्याला शेअर काढायचा आहे गुडविलचा, आणि म्हणून खाली आपण म्हणायचं आहे विजय शेअर ऑफ गुडविल बरोबर गुडविल ऑफ द फर्म म्हणजे संस्थेचा गुडविल गुणिले विजय शेअर, विजयचा हिस्सा. मग आता इथे या ठिकाणी गुडविल आलेला आहे आपल्याला दिसतंय वरच्या वेळेला 36,000 रुपये, ते घ्या. आणि आताच आपण त्याचं काय केलेलं आहे, रेशो काढलेला आहे, दिसतोय सर्वांना 3:2:1 रेशो आलाय. आणि म्हणजे आता विजयचा रेशो किती आला 1/6. ओके, आणि म्हणून मग आता पहा इथे 36,000 गुणिले 1/6 मांडा आणि कॅल्क्युलेशन करा, उत्तर येईल 6,000 रुपये. अशा प्रकारे विजय शेअर ऑफ गुडविल किती आलं 6,000 रुपये, म्हणजे विजयचा गुडविलचा हिस्सा आला 6,000 रुपये. आता आलेल्या हिस्स्याचं काय करायचं, गुडविलची तुम्ही एंट्री करा, गुडविल अकाउंट डेबिट टू विजय कॅपिटल अकाउंट क्रेडिट, अशी नेहमीप्रमाणे काय करायची आपण एंट्री करायची. आणि एंट्री केल्यानंतर मग विजय कॅपिटल अकाउंटच्या कुठं जायचं लिहायला, क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट, आणि अमाऊंट लिहायची त्या ठिकाणी 6,000 रुपये. आले लक्षात सर्वांच्या. तर इथे गुडविलची अमाऊंट आली आपली 6,000 रुपये, दिसते सर्वांना. तर त्यानंतर गुडविल अकाउंटच्या डेबिटला तुम्ही लिहायचं विजय कॅपिटल अकाउंट 6,000 रुपये. नंतर वाटल्यास गुडविल अकाउंटला काहीच इफेक्ट आला नाही तर गुडविल अकाउंट क्लोज करा, क्लोज करून नवीन गुडविलच्या क्लोजिंग जी फिगर येईल ती तुम्ही नवीन बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहून टाका. ओके, ही झाली आपली आता 3 नंबरची ॲडजस्टमेंट, आणि त्याची नोट सुद्धा तुम्हाला मी दाखवली आहे. पुढचं 4 नंबर पाहता, विजय शेअर ऑफ प्रॉफिट टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 3 इयर्स. तर विजयचा प्रॉफिटमधील हिस्सा काढायचा आहे. विजय शेअर ऑफ प्रॉफिट कसं काढायचं आहे की मागील 3 वर्षाच्या नफ्याची काय घ्या, ॲव्हरेज घ्या, म्हणजे सरासरी घ्या, आणि तो येईल तुमचा संस्थेचा प्रॉफिट. संस्थेचा प्रॉफिट आल्यानंतर पुढे आपल्याला विजयचा प्रॉफिट काढायचा आहे. तर आता आपण जाऊया खाली, तुम्हाला त्याची मी 4 नंबरच्या ॲडजस्टमेंटची नोट दाखवतो. तर इथे पहा, कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट ड्यू टू विजय, म्हणजे विजयला द्यावयाच्या नफ्याची हिस्सा, त्याचं कॅल्क्युलेशन. मग आता पहिल्यांदा काय काढायचं आहे, पिरियड. मी तुम्हाला मागाशी काढून दाखवलाय, परत इथे दाखवतोय. बॅलन्स शीटची तारीख 31/3/19 टू कुठपर्यंत घ्यायचा, डेट ऑफ डेट म्हणजे मृत्यूची तारीख 1/8/2019. याच्यामध्ये किती महिने येतात ते काउंट करायचे. ते किती येतात तर 4 मंथ्स. आले लक्षात सर्वांच्या. 4 मंथ्स कसे मोजले आपण, 31/3 मार्च सोडून द्यायचा, इकडे 1 ऑगस्ट आहे, ऑगस्ट सोडून द्यायचा, मधले महिने घ्यायचे. मार्च नंतर कोणता महिना येतो, एप्रिल, मे, जून आणि जुलै, आणि लगेच ऑगस्ट उर होतो, म्हणजे 4च महिने येतात. बरोबर आले का 4 मंथ्स पिरियड. आता हा पिरियडचा आपल्याला इथे या ठिकाणी उपयोग होणार आहे. मग आता पहिल्यांदा काय करायचं, ॲव्हरेज प्रॉफिट काढायचं. त्यांनी काय सांगितलं, मागील काय करा 3 वर्षाचा त्या ठिकाणी नफा घ्या. मग 3 वर्षाचा आपण नफा या ठिकाणी घ्यायचा आहे. मग आपल्याला नफा किती दिलेला आहे त्यांनी एकूण, तर आपल्याला दिसतोय हे 24,000, 14,000 आणि 22,000. वाटल्यास तुम्ही ती एक स्टेप इथे वाढू शकता, 14, 24 आणि 22, 14,000, 24,000 आणि 22,000. इथे तुम्ही स्टेप मांडा, 14,000 अधिक 24,000 अधिक 22,000. ओके, आणि नंतर मग आपली त्याची काय घेऊया, टोटल घेऊया. 14 आणि 24 किती झाले, 30, 38 आणि 22, 60,000 रुपये. ओके, आली टोटल 60,000 रुपये. आता किती वर्षाचा आपण नफा घेतलाय, 3 वर्षाचा, म्हणून भागिले त्याला काय करा 3 करा. इथे पण भागिले 3 दाखवा. ओके, त्यानंतर आता त्याची सरासरी किती येईल, 60,000 भागिले 3 केलं तर सरासरी येते, उत्तर येतं 20,000 रुपये. दिसते सर्वांना. तर आता ॲव्हरेज प्रॉफिट आला किती, 20,000 रुपये. आता त्यांनी काय सांगितलंय, विजयचा शेअर काढायचा, म्हणजे विजयचा आपल्याला 20,000चा आपल्याला एकूण प्रॉफिट आहे. त्यातून आपल्याला किती महिन्याचा काढायचा, आता विजयचा 4 महिन्याचा, म्हणजे 20,000 गुणिले 4/12 म्हणजे 4 महिन्याचा येईल. त्यात विजयचा हिस्सा किती पाहिला आपण मगाशी, 3:2:1 रेशो आहे, म्हणजे विजयचा हिस्सा आहे 1/6, आणि म्हणून 4 महिन्याचा काढा, आणि त्या 4 महिन्यामध्ये परत 1/6 हिस्सा हा विजयचा असेल. मग याप्रमाणे तुम्ही मांडणी करा, 20,000 गुणिले 4/12 गुणिले 1/6, किंवा मग तुम्ही 4 महिन्याचा आधी काढून घ्या, 20,000 गुणिले 4/12, जे उत्तर येईल त्याच्यातून परत 1/6 मांडणी करा, आणि मग विजयचा शेअर काढा. तर अशा प्रकारे आपलं कॅल्क्युलेशन करून केलेलं उत्तर येतंय 1,111 रुपये. हा आला विजयचा शेअर ऑफ प्रॉफिट.
मग प्रॉफिट आला की तो प्रॉफिट आपण काय करतो, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटला ट्रान्सफर करतो. आणि काय एंट्री होते आपली, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू विजय's कॅपिटल अकाउंट क्रेडिट. मग तुम्ही परत प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट ओपन करा, त्याच्या डेबिटला लिहा विजय कॅपिटल अकाउंट, आणि नंतर काही इफेक्ट जर आले नाही तर ते अकाउंट क्लोज करून टाका. दोन्ही बाजूला 1111 येतील, क्लोजिंग फिगर येईल 1111 रुपये, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, आणि आलेला बॅलन्स तुम्ही काय करायचा, नवीन बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहून टाकायचा, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 1111 रुपये. कळलं आता, तेच मी लगेच तुम्हाला सांगून टाकलं. दुसरं इफेक्ट कुठं द्यायचं आहे, विजय कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग आता विजय कॅपिटल अकाउंटच्या कुठं जायचं, क्रेडिट साईडला जायचं, तिथे लिहायचं बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 1111 रुपये. आलं लक्षात सर्वांच्या. तर अशा प्रकारे दोन्ही इफेक्ट आपण त्या ठिकाणी दिलेत आणि अमाऊंट पण ट्रान्सफर केलेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही चौथी ॲडजस्टमेंट मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्यानंतर आता प्रॉफिट फॉर 4 इयर्स ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे. आपण त्याचा उपयोग 3 नंबर आणि 4 नंबरचे ॲडजस्टमेंट सोडवण्यासाठी केलेला आहे. तर आता प्रिपेअर काय करायचं, मी तुम्हाला आता या उदाहरणात संपूर्ण उदाहरण तुम्हाला लिहिता येईल अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आता पण इथं विचारले काय ते आपण पाहूया. विजय कॅपिटल अकाउंट फक्त विचारले शो अमाऊंट पेएबल टू हिज एक्झिक्युटर्स, म्हणजे विजय कॅपिटल अकाउंट ओपन करून त्याच्यामधले इफेक्ट दाखवा आणि विजय अकाउंट क्लोज करा, बॅलन्सिंग फिगर टोटल ट्रान्सफर करा त्याच्या एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंटला, म्हणजे विजयच एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंटला ती अमाऊंट ट्रान्सफर होईल. ती तुम्ही आम्हाला इथे त्यांनी सांगितलं की ती अकाउंट क्लोज करून ती अमाऊंट काढून दाखवा, असा पहिला प्रश्न आहे. दुसरा पॉईंट काय दिला, गिव्ह वर्किंग ऑफ विजय शेअर ऑफ गुडविल, आणि गुडविलची नोट काढून दाखवा, त्यांचं असं म्हणणं. गिव्ह वर्किंग म्हणजेच त्याला नोट काढून दाखवा, काम करून दाखवा. आणि अँड प्रॉफिट अप टू द डेट ऑफ हिज डेथ, आणि त्याच्या मृत्यूच्या तारखेपर्यंत नफा किती झाला आहे ते पण काढून दाखवा. म्हणजे मी तुम्हाला 3 नंबर आणि 4 नंबरच्या नोट्स, म्हणजे याच्यामध्ये ते उत्तर त्या ठिकाणी आलेलेच आहे. त्या पूर्ण नोट्स मी तुम्हाला डिटेलमध्ये मांडून दाखवल्या आहेत. एंट्री पण सांगितली आहे, पोस्टिंगसुद्धा सांगितली आहे. आलं लक्षात. अशा नोट्ससुद्धा आता परीक्षेला या चॅप्टरमध्ये येऊ शकतात, त्याला मार्क्ससुद्धा असू शकतात. म्हणून तुम्हाला बिन पाहता सुद्धा नोट्स काढता आले पाहिजेत. माझ्या नोट्स कशा काढल्या ते पाहून घ्या, वहीमध्ये लिहून काढा त्या सर्व नोट्स सिस्टमॅटिकली, आणि छानपणे त्याचप्रमाणे तुम्हाला परत तुम्ही 2-3 वेळा उदाहरण सोडवा, त्याचप्रमाणे नोट तुम्हाला लिहिता येतात की नाही त्याची प्रॅक्टिस करा. भरपूर प्रॅक्टिस केल्यानंतर सर्व तुम्हाला लिहिता येईल. आले लक्षात. तर अशा प्रकारे आपण आता काय काय तयारी आपण केले, इथे सर्व ॲडजस्टमेंट आपण सोडवल्यात. आणि आता परत आपण नेहमीप्रमाणे लायबिलिटी साईडला जायचं आहे. जर कॅपिटल आपण बॅलन्सेस घेतलेत, क्रेडिटर आणि आउटस्टँडिंग सॅलरी जशी तशी नवीन बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ओढून टाका. तुम्ही जर बॅलन्स शीट अकाउंट ओपन केलेला असेल डिटेलमध्ये तर रिझर्व्ह फंड आपण वाटून दिलेलाच आहे. लँड अँड बिल्डिंग, मोटार, लॉरी, डेटर्स, आरडी हे सगळे फर्निचर आणि बँक हे सगळे बॅलन्स शीट आहे. नवीन बॅलन्स शीटच्या ओपनिंगला त्या ठिकाणी सर्व इफेक्ट दाखवून द्यायचे. ओके. आता आपल्या ॲडजस्टमेंट 1 नंबर झाली आहे, 2, 3, 4 आणि 5 सर्व झालेले आहे. मग आता इथे आपण नेहमीप्रमाणे तुम्ही काय करा, तुमच्या वहीत ओपन केलं असेल रिव्हॅल्युएशन अकाउंट तर ते क्लोज करा, गुडविल क्लोज करा, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट क्लोज करा, आणि क्रमाक्रमाने मग रिव्हॅल्युएशन क्लोज करा, आलेला प्रॉफिट काय करा, ट्रान्सफर करा. तर इथे तुम्हाला काय करावं लागेल, रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करावं लागेल. रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन केल्यानंतर रिव्हॅल्युएशनच्या अकाउंटचे सर्व इफेक्ट तुम्हाला काय करावं लागतील, दाखवावे लागतील. तिथून तुम्हाला मग प्रॉफिट झाला की लॉस झाला ते समजेल. आले लक्षात सर्वांच्या. मग आता रिव्हॅल्युएशन मध्ये आपण काय करायचं, क्लोज करायचं. रिव्हॅल्युएशनच्या आपण डेबिटची बेरीज पहा किती आहे, मोटार लॉरी 4000, फर्निचरची 2000, किती आली 6000. क्रेडिटला पहा किती आले, लँड अँड बिल्डिंग 8000, आरडी आली 4000, एकूण किती झाले 12000. मग इकडे 12000 तुम्ही डेबिटला घेऊन टाका आणि हे 6000 रुपये लेस करा. किती आलं बॅलन्सिंग फिगर, 6000 रुपये बॅलन्सिंग फिगर आली. मग या उदाहरणात आपल्याला काय झालेला दिसतो, प्रॉफिट झालेला दिसतो. मग तो झालेला प्रॉफिट काय करा, 3:2:1 त्यांचा आपण कॅपिटल रेशो काढलेला आहे, 3:2:1 त्या प्रमाणामध्ये वाटून द्या. ते येईल आपल्याला, अजयला 3000 येतील, संजयला 2000 येतील आणि विजयला 1000 रुपये येतील. आलं लक्षात. त्याचप्रमाणे मग आता इथे आलेलं प्रॉफिट त्यांना डिस्ट्रीब्यूट करा अजय कॅपिटलला. आणि मग इथे आता काय एंट्री झाली पहा, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू अजय कॅपिटल अकाउंट क्रेडिट 3000, संजय कॅपिटल अकाउंट क्रेडिट 2000, विजय कॅपिटल अकाउंट क्रेडिट 1000 रुपये. अशा प्रकारची एंट्री झाली. रिव्हॅल्युएशन अकाउंट इथे क्लोज झालं. आलेला जो प्रॉफिट येतो मी आता काय करायचा, कॅपिटलला ट्रान्सफर करा. तुम्ही सगळ्यांचं कॅपिटल अकाउंट ओपन केलं असेल तर सगळ्यांच्याला करा, किंवा आता इथे विचारले फक्त विजय म्हणून मी इथे विजय काढून दाखवले तुम्हाला. मग इथे आलेला विजयचा किती हिस्सा आला, 1000 रुपये. इथे लिहून टाका बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आणि 1000 रुपये. त्याचप्रमाणे तुम्ही जर अजय संजयचं ओपन केलं असेल त्याप्रमाणे इकडे तुम्ही क्रेडिटला यायचं, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्याच्या कॉलममध्ये रक्कम लिहून टाका.
तर अशा प्रकारे विजयचं अकाउंट आपण इथे काय झालेलं आहे, प्रॉफिट या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे आता रिझर्व्ह फंड म्हणजे ओपनिंग बॅलन्स 20,000, रिझर्व्ह फंड वाटून दिला, प्रॉफिट या ठिकाणी आलेला आहे, गुडविलची 6,000 अमाऊंट आली, प्रॉफिट लॉस सस्पेन्स अकाउंट 4 महिन्याचा जो प्रॉफिट आहे तो सुद्धा इथे आपण आता आलेला आहे. आता हे काय करायचं आहे, डेबिटची बेरीज जर करायला गेलं तर डेबिटला इथे काहीही दिसत नाहीये, म्हणजे पूर्णपणे ब्लँक आहे. आलं लक्षात? इथे काहीच इफेक्ट आलेला नाही डेबिटला, क्रेडिटला सर्व इफेक्ट आलेले आहेत. तर सर्व इफेक्टची काय करा, बेरीज करा. ती आली 34,111. आता डेबिटची बेरीज तीच क्रेडिटला लिहून टाका, दिसते 34,011. इथे दोन्ही साईडला लिहून टाका, तीच बॅलन्सिंग फिगर येईल तुमची 34,111. म्हणजेच आता विजय एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंटला आपण किती पैसे ट्रान्सफर करणार, 34,111 रुपये. म्हणजे त्यांनी आपल्याला एक्झाम्पलमध्ये तीच विचारले, विजय कॅपिटल अकाउंट काढा आणि शोईंग द अमाऊंट पेएबल टू हिज एक्झिक्युटर्स, आणि त्या एक्झिक्युटरला जी अमाऊंट द्यायची आहे ती काय करा, शो करा, दाखवा. मग आपण या ठिकाणी इथे विजय कॅपिटल अकाउंट काढले, क्लोज केलंय आणि ती अमाऊंट या ठिकाणी दाखवलेली आहे. तर अशा प्रकारे हे विजय कॅपिटल अकाउंट काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. आता इथे विजय कॅपिटल अकाउंट सुद्धा आपलं क्लोज झालं. तुम्ही पण तुमचं नंतर इव्हॅल्युएशन क्लोज झालेलंच आहे, इथे दिसतंय सर्वांना इथं क्लोज झालेलं. त्याचप्रमाणे मग तुम्ही आता सर्व पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करा. उरलेल्या पार्टनरच्या कॅपिटलचे जे बॅलन्सेस काय करायचे, नवीन बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेऊन टाका. त्यानंतर पार्टनर्स क्लोज करा, बँक क्लोज केलेलं नसेल तर ते क्लोज करा. नंतर तुमचं मग सगळं क्लोज होईल. मग लास्टला बॅलन्स शीट तुमचं काढलेलं असेल तुम्ही तर ते सुद्धा ऑटोमॅटिकली क्लोज होऊन जाईल. ठीक आहे. तर मी जेवढं इथे विचारलं होतं त्याच्या रिलेटेड आवश्यक असलेल्या सर्व नोट्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि याबद्दल नक्कीच कमेंट्स करा. काही तुमच्या शंका असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ सातत्याने पाहत राहा, सातत्याने प्रॅक्टिस पण करत राहा. शंका असल्यास विचारत जा. चांगला व्हिडिओ आवडल्यास तर चांगली कमेंट्ससुद्धा देऊ शकता तुम्ही. छान वाटला, कसा वाटला, समजला, नाही समजला, काय असेल ते तुमच्या मनामध्ये ज्या तुमचे विचार असतील, भावना असतील, व्हिडिओ पाहिल्यानंतर खरोखरच तुम्हाला खरंच चांगल्या प्रकारे समजला असेल तर छान समजलं म्हणून त्या ठिकाणी कमेंट्स लिहून पाठवा. इंग्लिशमध्ये पाठवा, मराठीमध्ये पाठवा, दोन्ही पण पाठवल्या तरी चालतील. इंग्लिश टायपिंग करून मराठी पाठवली तरीसुद्धा चालेल. काय तुमचे विचार, शंका आणि व्हिडिओबद्दलचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि लाईक करा, थंबच्या बटनावरती क्लिक करा आणि त्याच्या 90 सेकंदाचा व्हिडिओ यानंतर लगेच पहा की ज्याच्यामध्ये लाईक, थम्स कसं करायचं आहे आणि सेटिंग कसं करायचं आहे ते. ठीक आहे. पुढील आता आपण हे जे व्हिडिओ आहेत पुन्हा एकदा तुम्हाला पूर्ण पाहायचं असेल तर बघा. रिव्हॅल्युएशन अकाउंट, त्याच्यानंतर विजय कॅपिटल अकाउंट, त्याच्यानंतर आपण पहा एक रेशो काढलेला आहे मी, रेशो ऑफ ऑल पार्टनर्स प्रोपोर्शनल देअर कॅपिटल, दिसतोय सर्वांना. त्यानंतर आता गुडविलचं कॅल्क्युलेशन पहा. 3 स्टेपमध्ये आपण गुडविल काढले, विजय शेअर ऑफ गुडविल. त्याच्यानंतर आता कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ विजय, म्हणजे विजय शेअर ऑफ प्रॉफिट, तर त्याची पण नोट पाहून घ्या. तर आपण आता या व्हिडिओ पाहत होतो 12 अकाउंट, 5 नंबर टॉपिक, त्यातला 13 क्रमांकाचा व्हिडिओ आपण पाहत होतो, एक्झाम्पल नंबर 6 पार्ट बी. ओके. किंवा मग हे जे पॉईंट्स आहेत ना माझे, हे तुम्हाला यूट्यूबवरती सर्च करण्यासाठीचे पॉईंट्स आहेत, आलं लक्षात, म्हणून तुम्हाला मधून दाखवत असतो मी. त्यानंतर तर आपण पुढील व्हिडिओ पाहणार आहोत 12 अकाउंट 0514, आणि या क्रमांकाचा व्हिडिओ आपण आणि डेथ पार्टनरमधलं एक्झाम्पल नंबर 7 पार्ट ए आपण पाहणार आहोत. इथे थंब दाखवलेला आहे, त्याच्या खाली 8 अंक आलेला आहे, म्हणजे हे लाईक केलेले आहेत. तुम्हाला खरंच व्हिडिओ जर आवडला तर इथे तुम्ही प्रत्येक व्हिडिओला लाईक करू शकता. त्याच्यानंतर शेअर बटन आहे, जर तुम्हाला दुसऱ्याला पाठवायचं असेल तर तुम्ही यावरनं क्लिक करून दुसऱ्याला व्हॉट्सॲपवरती त्याची लिंक पाठवू शकता. त्यानंतर डाउनलोडसुद्धा करता येऊ शकतो, सेव्ह आपण करून ठेवू शकतो. त्यानंतर त्याच्या खाली बघा चॅनलचं नाव दिसत आहे, PS कॉमर्स डिजिटल ऑनलाईन लर्निंग. त्याच्यासमोरच एक रेड कलरमध्ये कॅपिटल लेटरमध्ये सबस्क्राईब हा शब्द दिसत आहे. तर या शब्दावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्याचा रंग बदलतो, ब्लॅक कलर येतो आणि पास्ट टेन्स तयार होतो. डी हे अक्षर त्याला जोडलं जाते. सबस्क्राईब त्या ठिकाणी तयार झालेला आहे. त्यानंतर त्याच्यासमोर लगेच एक बेलचे बटन, घंटासारखे घंटा जशी मंदिरामध्ये असते तसे एक बटन समोर येते, त्यावरती क्लिक करायचं आहे.
त्यामध्ये 3 ऑप्शन्स ओपन होतात, ऑल, पर्सनलाइज्ड आणि नन. तर त्यापैकी ऑलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा उजव्या बाजूला यू विल रिसीव ऑल नोटिफिकेशन्स. त्यामुळे तुम्हाला आता सर्व नोटिफिकेशन्स मी जेवढे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची लगेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्हाला आल्यानंतर तुम्ही लगेच व्हिडिओ पाहायला सुरुवात करू शकता. Thanks for watching my video.